गेल्या 22 वर्षामध्ये प्रॅक्टिस करताना 4 पद्धतीचे पक्षकारांचे टाइप्स लक्षात आलेले आहेत. टाइप 1 रिची रिच. साहेब पैशाची काळजी नाही, फक्त मॅटर जिंकवून द्या. मी म्हणतो साहेब 50,000 रुपये फी लागेल, डबल घ्या, 50,000च्या ऐवजी 2 लाख घ्या, पण डेली रिपोर्ट द्यावा लागेल. रात्री 12 वाजता जरी मेसेज केला तरी उत्तर द्यावं लागेल. जास्त पैसे जास्त झंझट. सेकंड पद्धतीचे क्लायंट्स. हे क्लायंट्स शक्यतो Amazon, फ्लिपकार्ट यांचे ठेवलेले लोक असतात. त्यांना तुम्ही 50,000ची फी सांगा, साहेब 30,000 होईल का? शेजारचे वकील 10,000 करतात, तुम्ही पण करा ना. मी म्हणतो त्यांच्याकडे जा. अजिबात नाही, साहेब तुम्हालाच काम द्यायचंय आम्हाला. अशा पद्धतीचे पक्षकार, कमी पैसे कमी डेडिकेशन. टाइप 3 हे जे पक्षकार असतात हे कल करेंगे टाइपचे पक्षकार असतात. कल करेंगे म्हणजे काय? साहेब पुढच्या महिन्यात देतो, गॅरंटीड देतो, साहेब थोडा वेळ द्या, गावची जमीन विकली की देतो, पैसे आले की देतो, पगार आला की देतो. जनरल केसमध्ये उधारी म्हणजे वकिलाचं ब्लड प्रेशर हाय. टाइप 4 हे जे पक्षकार असतात त्यांना आम्ही हवा हवाई पक्षकार म्हणतो. पैसे जिंका साहेब, वाटेल तेवढे देऊ. आम्ही म्हणतो साहेब थोडा ऍडव्हान्स द्या, साहेब ट्रस्ट ठेवा, आपण तुम्हाला डबल नाही 3 पट देऊ. मी म्हणतो मनातल्या मनात, साहेब ट्रस्ट बँकेत ठेवला जात नाही, नो पैसे नो केस. स्पष्ट सांगतो, कुठल्याही प्रोफेशनलची अपेक्षा असते तुम्ही नॉर्मल व्हा, योग्य पैसे वेळेवर आदराने द्या. पण योग्य पैसे म्हणजे नेमके किती आणि ते कॅल्क्युलेट करायचे कसे हेच लोकांना कळत नाही. जर आत्तापर्यंत हे कळलेलं नसेल आणि जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये योग्य पैसे म्हणजे नेमके किती, त्याचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं, त्याचं लिखाण कसं करायचं ह्याच्याबद्दल मी उलगडा करणार आहे आणि त्याच्या संदर्भातल्या टिप्स देणार आहे. अशा 4 प्रकारचे जर पक्षकार तुम्ही कोणी असाल किंवा तुमच्या कोणी ओळखीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही वकील असाल तर अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या पक्षकारांना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांचे डोळे खाडकन उघडतील. तर भेटूयात उद्या अशाच एका भारी टिप्ससह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू.